धर्म स्वातंत्र्याचं हे कोणी आणलं? मूळ संकल्पना कोणाची? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आता हे याच्या गाभ्यात गेलं आणि ह्या बिलाचा जर अंश बघितला तर तुम्ही बुद्धालाही अटक करून टाकली असती. अँटी कन्व्हर्जन खाली तुम्ही बुद्धालाही अटक केली असती, महावीर जैनांनाही अटक केली असती, तुम्ही बसवेश्वर अण्णांनाही अटक केली असती. धर्मविरोधी भूमिका घेतली म्हणून तुम्ही तुकाराम महाराजांनाही आतमध्ये टाकलं असतं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर तर अनन्य अत्याचार झाले, तेव्हाही झाले, आत्ताही झाले. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ना तुम्ही देवळात जाऊ दिलं, ना त्यांना तुम्ही वर्गात बसू दिलं, ना त्यांना पाणी पिऊ दिलं. त्या तिघांवरती मात करून त्यांनी मनुस्मृती जाळली, ज्या मनुस्मृतीने या देशाचा सत्यानाश केला. या सनातनी विचारधारेविरुद्ध जाऊन त्यांनी संविधान आणलं आणि संविधानामध्ये राईट टू रिलिजन दिला. तो राईट टू रिलिजन परत तुम्ही इथल्या तुमच्या बिलात आणलं. तुम्ही राईट टू रिलिजन आणून काय करताय? तर तुम्ही परत एकदा नियंत्रण आणून इच्छित आहे. परत एकदा धर्माच्या माध्यमातून लोकांच्या कृतीवरती नियंत्रण आणू इच्छित आहेत. तुम्ही जे स्वातंत्र्य बहाल केलंय संविधानाने त्याच्यावरती नियंत्रण आणू इच्छित आहेत आणि त्याला आमचा विरोध आहे. धर्मांतर होऊ नये, जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये, याला तर आमचा 100% पाठिंबा, उघड पाठिंबा आहे. पण तुम्हाला लग्न करायचं असेल तर 6 महिने आधी नोटीस द्या. तुकडे तुकडे करून फेकून देतील. या देशामध्ये ऑनर किलिंग किती होतात याची लाज लज्जा राहिलेली नाही आपल्याला.